6 डिसेंबरला मस्साजोगमध्ये अवादा कंपनीचे कर्मचारी सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली। केज पोलिसात गुन्हा दाखल झाला। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। 10 डिसेंबरला खून प्रकरणातील 2 आरोपींना अटक झाली। 11 डिसेंबरला वाल्मिक कराडवर 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा नोंदवला गेला। 11 डिसेंबरला खून प्रकरणातील 3रा आरोपी त्यालाही अटक करण्यात आली। 18 डिसेंबरला खून प्रकरणातील 4थ्या आरोपीला अटक करण्यात आली। 20 डिसेंबरला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची सभागृहामध्ये घोषणा केली गेली। 27 डिसेंबरला वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी कडून चौकशीही झाली। 28 डिसेंबरला आरोपी अटकेसाठी बीडमध्ये महामोर्चा निघाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली। त्याच दिवशी मालमत्ता जप्तीची घोषणा करण्यात आली। बँक खातं गोठवलं गेलं। 31 डिसेंबरला कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण गेला। केस न्यायालयात हजर केल्यावर 14 दिवसांची सीआयडी कोठडी दिली गेली। 1 जानेवारीला सुदर्शन घुलेच्या जवळच्या नातेवाईकांची सीआयडी कडून चौकशी झाली। 4 जानेवारीला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे अटकेत आणि केस न्यायालयामध्ये त्यांना हजर केल्यावर 14 दिवसांची सीआयडी कोठडी दिली गेली। 6 जानेवारीला जयराम साटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि विष्णू साटेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 7 जानेवारीला पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली। 10 जानेवारीला विष्णू साटेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी करता ताब्यात घेण्यासाठी सीआयडीने न्यायालयात अर्ज केला। 11 जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली। 18 जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणामधील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं गेलं। 22 जानेवारीला वाल्मिक कराडची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लावली गेली, त्याची चौकशी झाली। 27 जानेवारीला सुदर्शन घुलेचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटी कडून कोठडीची मागणी केली गेली। 31 जानेवारीला धनंजय देशमुखांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। 2 फेब्रुवारीला धनंजय देशमुखांनी महंत नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जाऊन भेट घेतली। 4 फेब्रुवारीला नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबाची भेट घेतली। 5 फेब्रुवारीला सुदर्शन घुलेचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटी कडून कोठडीची मागणी करण्यात आली।